हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संस्कृत विषयाची संपूर्ण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. इयत्ता 10वी संस्कृत विषय. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. नमुना प्रश्नपत्रिका एकूण 40 मार्कांची. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. सूचनानुसारम आकृतियः आरेखितव्या. दूसरा, आकृतीनां आरेखनमसि लेखन्या कर्तव्यम्. सर्वासु कृतिषु वाक्यानां पुनर्लेखनम् आवश्यकम्. लेखन सुवाच्य स्पष्ट लेखन नियमानुसारं च भवेत्. प्रथम विभाग सुगम संस्कृतम. प्रश्न क्रमांक पहिला. अ. चित्र दृष्ट्वा नामानी लिखित. चित्र पाहून नावे लिहा. या ठिकाणी 4 दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. आ. संख्या अक्षरे अके लिखित. संख्या अक्षरात व अंकात लिहा. 3 पैकी 2. ई. समय स्तंभ मेलन कृत. जोड्या लावा. द्वितीय विभाग गद्यम. प्रश्न क्रमांक 2. अ. गद्यांश पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. खाली आपल्याला उत्तर दिलेले आहे, त्यावरून आपल्याला पुढील कृती सोडवायच्या आहेत. खालील कृती. अवबोधनम 3 पैकी 2. क. कहा कंक वदती. कोण कोणास म्हणाले. ख. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. सत्य असत्य सांगून वाक्य पुन्हा लिहा. ग. एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृत. हा गद्यांश किंवा उतारा कोणत्या पाठातील आहे ते लिहायचं आहे. शब्दज्ञानम. क. गद्यांशात 2 सप्तमी विभक्त्यन्ती पदे चित्वा लिखत. गद्यांशात विशेषण विशेषयो मेलन कुरुत. विशेष व विशेषणाच्या जोड्या लावा. ग. पूर्वपदम उत्तरपदम लिखित. हा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी उतारा दिलेला आहे. गद्यांशः पठित्वा निर्दिष्ट कृती कुरुत. अवबोधनम. क. उचित पर्याय चित्वा वाक्यम पुनर्लिखित. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. ख. पूर्ण वाक्येन उत्तर लिखित. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. ग. अमर कोशात शब्द योजयित्वा वाक्यम पुनर्लिखित. अमर कोशातील शब्द लिहा. दुसरा. गद्यांश पठित्वा जाल रेखाचित्र पूरयत. उतार्याच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. ई. गद्यांशः पठित्वा सरलार्थ लिखित. सरळ अर्थ लिहा. पहिला. 2 प्रश्नांतील एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. येथे 2 प्रश्न दिलेले आहेत. ई. माध्यम भाषा या उत्तर लिखित. मराठीत उत्तर लिहा. 2 पैकी 1. तृतीय विभाग पद्यम. प्रश्न क्रमांक 3. पद्यांश पठित्वा निर्दिष्ट कृती कुरुत. खाली या ठिकाणी पद्यांश दिलेला आहे, त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. क. पूर्ण वाक्यन उत्तर लिखित.
ख. विशेषण विशेषयो मेलन कुरुत. जोड्या लावायच्या आहेत. ग. जाल रेखाचित्र पुरियत. घ. पद्यांशात 2 द्वितीय विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. पूर्वपद उत्तरपद लिखत. आ. पदे शुद्धे पूर्णेच लिखत. ई. माध्यम भाषा सरलार्थ लिखत. 2 पैकी 1. वरील प्रश्नांपैकी 3 पैकी 2च आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. चतुर्थ विभाग भाषा अभ्यास. अ. पृथक्करणम. मज्जुषातः नामानी सर्वनामानीच पृथक कुरुत. नाम व सर्वनाम वर्गीकरण करा. 5 पैकी 4. दुसरा. मज्जुषातः क्रियापदानी धातुसाधित विशेषणांनी चकत पृथक कुरत. 5 पैकी 4. आ. निर्दिष्टा कृती कुरुत. 4 पैकी 2. पहिला. संख्याक्रम आवृत्तिवाचकस्य योग्य पर्याय चित्वा वाक्य पुनर्लिखित. 3 पैकी 2. समास विग्रहणा समासनाभनी सहमेलन कुरुत. समासाच्या योग्य जोड्या लावा. 6 पैकी 4. तिसरा. मज्जुषातः समानार्थक शब्दानो विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. योग्य पर्याय चिनुत. 3 पैकी 2. ई. विशिष्ट विभक्ते उपयोग कृत्वा वाक्य निर्माण कुरुत. 4 पैकी 2. वाक्य निर्माण करा. अशा प्रकारे या ठिकाणी आपली संपूर्ण संस्कृत विषयाची 40 मार्कांची 2024 मधील बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका ही संपूर्ण पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला कोणती शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला इतर विषयाची जर तुम्हाला कोणती नमुना प्रश्नपत्रिका हवी असेल तर ती देखील मी नक्कीच तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.